एकटं एकटं करा आता पोती वाचिलीस म्हणजे कानी पाठ मांडा कानी पहिले फोन करते विचारलेस पहिले इथली शिकेली केल पोर पण इथली येडपडशे ते बट एकच गोड जरी बटस फोन तिला आवाज बरं रिंग जाय राही ते का उकलेन राही नाही काय धडाधड रिंग जाय राही हां हॅलो हर महादेव रे बेटा हर महादेव आई काय म्हणताय ना वैगी पूजा गुरुवारनी पूजा वैगी का म्हणता आज आवाज नाही राहणार का तुले मग पाठ मांडी सण म्हण पोती वाचाय आई ते सकाळला घ्या मला लगेच म्हण पूजा तयारी करली दी मग सकाळनीच पोती पूजा आवडत तुला तर माहिती आहे ना उजू झोपेलाच होता तोपर्यंत म्हणा पाठ वगैरे सगळं मांडाय घेत मग तो उठ ना त्याला आंघोळ घाली मग त्याला जोडेली सण मग म्हण पोती वाची हां आरती वहिनी ना ते प्रसादाचं ऐका राहन तू थोडी साखर ठेवली होती थोडीशी केळी वगैरे सगळंच होतं संध्याकाळले ते येता येतं सगळी पूजाला येऊन टाक म्हणे असं आहे का नंतर काय बोलणार नाही ना पण त्या मग तसं नाही बाई कसं आहे मला बी सगळं समजस मी काय पडे का बरं पण ते कसं आहे थोडंसं आहे ना टाईट वेसन बोलणंच पडस मग त्यानंतर कसं आहे दुसरा दादराचा प्रसंग होणार आता जॉबाशी येतं पार्ट्या वगैरे चालूच राहतेस आता पुढे तुम्हाला 31 डिसेंबरही राहणं मग नंतर कसं आहे हात लावान पहिले या विचार येतील का नाही बोला ना 4 वेळा विचार करतील त्या ते असं काही बी करायला मी पण बोलणं पडणं नाही तर मला काय एवढं काही कळत नाही का बरं बरोबर आहे रे म्हण दादा खरं आहे मी बोलले ते मला काय तुला राग नाही रे बेटा मग तुला संसारशी बी आमले काय करण्याशी तसं नाही आपण एवढा प्रोफेशनल आहेत नाही सगळ्याकडे नाव आहे नाही भाऊ आता ना मायकडे पण असं खूप नाव आहे आपल्या घरनं मग कसं आहे आणि असं करतोच भाऊ दुसऱ्या ठिकाणी लग्न यावं मागे आत काय होई ना मग तो हात बसेल राही ना का मग आवरावंच का माणूस म्हणीसन मी बोलाल भाऊ नाही 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 तुम्ही गोट म्हणजे ना मालवाची पटणी मला असंच पटस मग चांगलंच कर तुम्ही जे बी करा ते बी नंतर काय म्हण राहता का मग मी बी फोन मा बोलणं होतं ते नाही नाही मला काहीच सांगा नाही त्यासनी गॅलरी मा होतात त्या दार बंद करलेलं होतं त्यासनी गॅलरीनं मला काहीच ऐकू नाही आणि मी असं ऐकायला मला आवडत बी नाही हां बरोबर आहे मला माहिती आहे ते म्हणून पोती वाचान राहील मी आता बडी तयारी करी हां मला बी आवरत आवरत घंटा मी जाजली मग तसं ते आको आता ना दोन्ही घर येते मी रोज पुसत दिनी मग 2-3 दिन नाडे पुसस 2च जण काय करावंच नाही बन्नी बन तर तुम्हाला रोम बी पुसत नाही मी मग आज गुरुवार होता ना आज बटस पूस पास करी मग मी नाही मग तुमले काय लायले आल पाहिजे ना कोणले बी पूस पास कराले एवढं बिनकाम ना टेन्शन लेतीस तुम्ही काही टेन्शन नका लिहा तुम्ही नंतर काय विषयच काढा नाही त्यास नाही थोडासा त्या जर पाहिजे घ्या एकदम म्हणजे ना असं किशानासारखाच वेळ घ्या ना मग जोडे बी तसं आज बोले हो मॅम दादा काय करस मग त्यांच्या नाही अनगतच वेळ घेत जातो अक्का माहिती अक्का ना फोन चालू आहे आपण चाल बेटा मग मी ठेवस आपण हां काय लय जो काही लय ना भाऊ मग सगळे हां ड्रायफ्रूट आहेत गाणे गरमा किंवा सफरचंद बी आणले सगळे पेरू आणले आहेत काय लिसू ना हां तुम्ही बी काय काय लिहिजात हां के मग गाडलेत मी बी चाल मग ठेवस हा ओ अक्का काय हो बाई माय हो चला ना आता लालगड ठिकाणी सुनंदानगर म्हणा गुरुवारी मी घर सोडसू संध्याकाळी मी संध्याकाळी ना जेवण येतच तडेवी पण असं चला भाऊ एवढं तेवढं करा सार आले असं म्हणीशी शेत म्हणा अशा बी पाहुण्या जा द्या काय गर्दी करा आणि तडी पुऱ्या टाकाय राहणार कापरवर आता येतील म्हणे पाहुणा 4 वाजायला लालगणी 4 वाजायला लालगण या गुरुवारण्या बाया गुरुवार सोडतील म्हणीशी संध्याकाळी ना जेवण टेलवे तिने आणि कवडेले जातील या पाहुणा गाड्या आणि गोड्या सापडतील का मग त्यासनी माझ्या स्वतः गाड्या आहेत त्यासले काय गाड्या सापडावण्या आहे तीस अशा काय बी तडे पुऱ्या टाकी राहिनी मला वाटलं म्हणतं तुम्ही तडे शेत काय नाही बिन गुरुवारना दिन कसं बट सावर सकाळच नाही आवरी राहीन तुम्ही मला बरोबर 2-2:30 वाजी घ्या ताती मग अजून म्हणे पोती वाचान राहायचे तू म्हणशी ते चाना शेंगलवर असे मी सकाळच नाही आता पोती वाचू तेव्हा 1-2 केक असू मग म्हणा जीव बी डवडव करायला लागेल आज बी दोन्हीचे जेवण सांगेल ना ताटी हां उंती ती रात्री बी उंती शोधाले इथला जणचे किती डाळ टाकू कितलं पीठ भिंजू कितलं काय करू बडं शोधाले उंती मी म्हणतो 5 किलो डाळ जास्त बी जाई इथली नको टाकू 500 रे काडी टाक म्हणतो हां सांगी राहीन ती म्हणे अक्काने बरोबर सांगा म्हणे मग काल दिन तरी मी दिनभर तडेच होतो पीठ गाय ते कर रशिना समार करी कुरी बेटा करी तुम्ही रातलेस म्हणता लाईन न करा रात नाही मिक्सर मध्ये दुई ठेवा म्हणतो
हा बी लाईन बी निसती घडी घडी जासो बी निसी किती टाकेल ती लाईन बी पत्तर वायाच होतीन ना पत्तर वाया होतीन देवना होतीन मग काय शे एवढं आता कापरट्या पुरीस ना 3 कापरट्या 3 लासवर हां 3 जण लाटराना 3 जण शेकिराना तवाच टाकाय जातीन त्या मोठल्या पुऱ्या काय टाइम लागा 1 तास ना हो दे ना तरी 4.5 किलो डाळ येती मग इतला मोठा पुरा नाही घ्यावी इतला मोठा गोई मग 10 किलो नान मानवी जास्ते मग कणिक काय रास आखो 10 किलो का बरं जास्त वेळ जाईना पाहिलं बरं गहू द्यायला होता मग ते बटं पीठ गाय मी तिथलं पीठवर कसं आलं तांदूळ पीठ लाव ना म्हणजे आणि पुरी सर कसं आखो लावायला तांदूळ पीठ जुईजे बाजरीनं लाव मालनी पट असते मग तांदूळ नवी त्यावर घासा द्यायला येईल होती ना बहीण गण हुशारशी सुनंदा ना बापरे सार सामान असा कर असे बस सपडा इथून ना बरोबर बास आलेच दिली तिने पोर चांगलं आहे ना निन्ना घर बसापर नेली जा तिने 100 बाबांनी एक बासा रास चांगलं करत तिने नवीन बी चांगली ना माय चिकनी चटक मग माय इथल्या होत्यात व या आणि त्या शेमड्या रेमड्या कशा फिरत अंधक पर नाही घ्या ते काय तिचं तकदीर उघडी घे आणि वावर नि बिवर गंचे तिनं आलं मग बडं पाटणं पाणी शे वावर माय की आणि उसच लायलेत म्हणे गाडी बी काय अशी तशी नाही म्हणे ती 50 लाखनी गाडी असा ती गाडी शे नवर देवनी आणि मोठा आको मिलक्टरी माशे मिलक्टरीवाला आहे ना पंजाब मारा असतो दगते मग सुजा मायने आणरी वजी पुढे घ्यात पण खरंच दोन्ही पोरीसून चांगलं आहे मला असं वाटतं म्हणतं मोठी पोरणाच पोरायला दिदी काय ते मोठी पोरणा पोरं तिला करावी घ्यात म्हणे काल दिन सांगा दोन्ही ती सांगे म्हणे मनपुरीन लालगाने अक्का जेवणशी म्हणे बेटा करे सांगे बनू म्हणे मी जोडे ना आपला म्हणे बेटा असले ते आपल्या आई घरी माव आहे ना ते आपले कोणी टाळत नाही म्हणे ते मी कशी टाळू म्हणे घरगुतीच करणं होतं म्हणे माले पण चांगलं नाही वाटच म्हणे मग बरोबर आहे ना मी बी आतेच पोती वाची तुम्ही पोती वाचान राहिले अजून ना बहीण पोती वाचच मी आते माको ती बहीण दम टाकाव नाही आको तडे जाणंच पडी मग गो माय आले गली ना हात बोट लावणंच पडस मग जायच्यात जराशा 2-4 पुऱ्या झटके झुटके टाक द्यायच्यात मला ते येत नाही मरो नाही ते मीच बडी जातो तडे पुऱ्याने येते ते शेकुला काय अशी त्या मग काय बी ते करणंच ना तीच ना बहीण भाऊ जाय गंचे तीच कराय ना त्या रशी वगैरे आहे गी बाट टाकाय घ्या की रोई एक जण तयन काढ राय ना तयन काढीन डबा भर दिदा मोठा आणि बजा राव दिदा बजानंतर काढसूत म्हणे बजीचं मोठी तगारी मा पीठ बिंजी बनू मी कांदा मिरच्या कोथमीर बटे चिरीशी नू बजीचं पीठ बिंजी बनू तगारी मा 60 राजबी मग एवढा मोठा बघ ना मा रशी बी करी बाई आणि थंडीने कशी भूक लागस अन्न उठस उंडायानं कसं पाणी जीव करस वाचाव का आपती मग तुम्ही मग तटे जाणं पडे चांगलं वाटत नाही ना मग चला मी येस मग करते तशी कर मी बी पोती वाचिले साथे